संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। चिमठाणे पोलीस दूर क्षेत्राच्या ओपी ढिसाळ कारभाराबाबत आणि परिसरातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तसेच वृत्तपत्रांमधून जोरदार आवाज उठवूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। पोलीस प्रशासनाच्या या संशयास्पद दिरंगाईमुळे चिमठाणे आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। चिमठाणे व लगतच्या भागात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। तसेच स्थानिक पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांच्या अनेक गंभीर तक्रारी समोर येत आहेत। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले होते आणि चौकशीची मागणी केली होती। बातमी प्रसिद्ध होऊन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सर्व बाबी आणून अद्यापही कोणतीही उचलबांगडी किंवा प्रशासकीय कारवाई झालेली नाही। प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली शांत आहे असा थेट सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जातोय। शासकीय निधीचा अपव्यय आणि सुरक्षेचा प्रश्न। चिमठाणे येथील दूरक्षेत्रासाठी शासनाचा मोठा निधी खर्च होतो। इथं अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते, मात्र तरीही नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे तेच राहत असेल तर या अपयशाची जबाबदारी नेमकी कुणाची असा प्रश्न उपस्थित केला जातोय। निवेदन देऊन आणि तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी जागे होणार नसतील तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी आणखी किती दिवस वाट पाहायची असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। या संपूर्ण प्रकरणात बोलताना सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे। पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चिमठाणे ओपीच्या कामकाजासाठी वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी। जर धुळे पोलीस प्रशासनाकडून अशीच दिरंगाई सुरू राहिली तर लवकरच संपूर्ण पुराव्यासह राज्याच्या गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। येत्या काळात प्रशासनानं योग्य पावलं उचलली नाही तर चिमठाणे परिसरातील नागरिक एकत्र येऊन शिंदखेडा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढतील। या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला संपूर्णपणे पोलीस प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला। आता हा विषय केवळ एका पोलीस ओपीपुरता मर्यादित नसून हजारो ग्रामस्थांच्या सुरक्षेशी जोडलेला आहे। त्यामुळे SP साहेब आता तरी जागे होणार का आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत।